हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे आपला सरळ व्याज, जे आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। एकदम शॉर्ट पद्धतीने कोणत्याही प्रकार सूत्राचा वापर न करता आपण या जो आपला टॉपिक आहे सरळ व्याज, हे आपण पूर्ण एकदम शॉर्ट पद्धतीने सॉल्व करणार आहोत। ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया। जो टाईप पहिला आहे सरळ व्याजचा, याच्यामध्ये पहिला प्रश्न काय म्हणेल बघा, 2200 रुपयेवर 5% वार्षिक दराने 2 वर्षाचे मिळणारे साधारण व्याज आपल्याला सांगायचे या ठिकाणी। तर बघा, RRB NTPC 2025 मध्ये हा प्रश्न विचारला होता। पहिली शिफ्ट होती, बरोबर आहे। या शिफ्टमध्ये प्रश्न विचारलेला होता। बघा, शॉर्ट पद्धतीने सॉल्व करूया। तर बघा काय करायचं, पहिले काय करायचं, जो मुद्दल आहे लिहून घ्यायचं 2200 रुपये। ओके, नंतर गुणिले करायचं, काय सूत्रमित्र वापरायचं नाही या ठिकाणी। तिथं दर किती आहे, 5 आहे। किती वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे। या दोघाचा करायचं गुणाकार, कशाचं, या दरचं आणि वर्षाचं दोघाचं जर गुणाकार केलं, 5 दुनी 10 होतात, 10% झाले, बरोबर आहे। आता याला सॉल्व करायचं, बरोबर आहे। तर टक्के दिलेले आहे, टक्क्याची किंमत नेहमी 100 असते, 100च्या मागे 2 शून्य असते। याचा अर्थ म्हणजे काय, हा 1%, इथलचा एक शून्य कॅन्सल होतो आणि एक राहिलं शून्य, इथलचे एक शून्य कॅन्सल करा, राहिले किती, 220 रुपये या ठिकाणी। म्हणजे 5% दराने 2 वर्षाचे साधारण व्याज किती होणार, 220 रुपये या ठिकाणी। जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल। ओके, आता बघूया दुसरा प्रश्न। या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न मध्ये टाईप पहिला मला दुसरा प्रश्न आहे, 6250 रुपयेवर 12% वार्षिक दराने 3 वर्षाचे मिळणारे साधारण व्याज आपल्याला सांगायचे या ठिकाणी। ठीक आहे, तर काय करायचं बघा, पहिले जो अमाऊंट आहे 6250 लिहून घ्यायचं आणि गुणिले किती, 12% वार्षिक दर दिले आणि गुणिले 3 करायचं आणि छेदामध्ये काय करायचं आहे, 100 लिहून घ्यायचं आहे। ओके, आता त्याला सॉल्व करायचं आहे। हे शून्य कॅन्सल होणार, बरोबर आहे। बघा, इथं 10 आहे, इथं 12 आहे, दोन्ही भाग जातो, द्या 2×5 = 10, 2×6 = 12, बरोबर आहे। आता समोर बघा, 5 ने भाग द्या, 5×1 = 5, उरले किती, इथं 1 उरला, 12 झाले, 5 दुनी 10 होतात, इथं परत 2, 25 झाले, म्हणून 5×5 = 25, बरोबर आहे। आता राहिलं काय, 125 गुणिले साइन त्रिक 18 होते, 18 लिहून घ्यायचं। ओके, तर सॉल्व करायचं बघा, 18×5 = 90, 90 0 हातच्या आले, इथं 9, ठीक आहे। परत 18 दुनी 36, 36 9 45 होतात, 45 5 हातच्या आले, इथं 4, बरोबर आहे। परत 18×1 = 18, 18×4 = 22, म्हणजे उत्तर किती आलं, 2250। कळालं, या ठिकाणी जो ऑप्शन कोणता आहे, ए आहे या ठिकाणी। ठीक आहे, तर बघा असा प्रश्न होता जो RRB NTPC 2021 यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता। तर बघा समोरचा आपण प्रश्न बघूया आता। या ठिकाणी बघा जो तिसरा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न काय म्हणतो बघा, जर मुद्दल 1300 रुपये असेल तर 4 वर्षासाठी 5% वार्षिक दराने साधारण व्याज किती, हा प्रश्न आहे या ठिकाणी। मग याला आपण शॉर्ट पद्धतीने सॉल्व करायचं आहे, सूत्र वापरायचं नाही या ठिकाणी अजिबात। पहिले जे मुद्दल आहे 13000 ते लिहून घ्यायचं, ठीक आहे, 13000। ओके, गुणिले आता काय करायचं आहे, 4 वर्षासाठी 5% वार्षिक दर आहे, मग काय करायचं, दर आणि वर्ष दोघाचा गुणाकार करायचं, 5 चोक 20 होते, मग काय करायचं, 20% इथं लिहायचं, बरोबर आहे। आता याला सॉल्व करायचं, एकदम सोपं आहे। टक्के नेहमी काय असते, 100, 100च्या मागे 2 शून्य असते, म्हणजे इथलचा एक शून्य, हा एक शून्य खाऊन गेला, आता राहिला एक शून्य, इथं कॅन्सल करा, बरोबर आहे। 1300 राहिले आणि इथं 2 राहिले, दोघाचा गुणाकार किती झालं, 13 दुनी 26, हे 26 आणि इथलचे हे 2 0, म्हणजे किती झालं, उत्तर किती आलं, 2600। म्हणजे किती, मुद्दल 13000 रुपयांनी 4 वर्षासाठी 5% दराने साधारण व्याज किती होणार, 2600 रुपये होणार या ठिकाणी। ठीक आहे, कळालं। आता आपण समोरचा प्रॉब्लेम बघूया आता। या ठिकाणी बघा चौथा प्रश्न आहे। बघा चौथा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, जर मुद्दल 1000 रुपये असेल तर 5 वर्षासाठी 12% वार्षिक दराने साधारण व्याज किती। बघा RRB NTPC 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता। याला आपण ट्रिक्स पद्धतीने सॉल्व करूया आपण। बघा सॉल्व कसा करतात, मुद्दल किती आहे, 1000 रुपये लिहून घ्यायचे, 1000 रुपये गुणाकार करायचं। आता बघा 5 वर्षासाठी, बघा 5 वर्षासाठी किती टक्के दराने, 12, बरोबर आहे। दोघांचं काय करायचं, गुणाकार,
5 गुणिले 12, 12 पंचे किती होतात 60 होतात. मग काय लिहायचं 60%. आता याला सॉल्व करायचं आहे. टक्के नेहमी काय असतं 100 असतं, म्हणजे 100च्या मागे 2 झिरो, म्हणजे इथलचा 100 जर कॅन्सल केलं तर इथलचं एक शून्य कॅन्सल होणार, राहिला एक शून्य अजून इथे एक कॅन्सल करा. बरोबर आहे. या दोघांची करा गुणाकार, किती होतात 100 गुणिले 6, किती होतात 100 गुणिले 6. सॉरी काहीतरी होते मिस्टेक, हां बरोबर. इथं बघा काय होते की आपण काय केलं की इथं टक्के आहे, बरोबर आहे. टक्के मागे एक शून्य कॅन्सल करायचं, टक्के मागे काय करायचं हा एक शून्य कॅन्सल करायचं. आता दोघांचा बघा इथं 1000 आहे आणि इथं गुणिले 6 आहे, बरोबर आहे. 1000 गुणिले 6 किती होतात 6000. मग आपलं उत्तर काय येणार 6000, जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल. ठीक आहे. तर समोरचा प्रश्न बघूया आपण. बघा मित्रांनो, जो आपला चौथा टाईप होता थोडं मिस्टेक झालेलं आहे. तर बघा काय करायचं, चौथा परत आहे तेच आहे. तर बघा इथं मी 1000 केलं होतं, इथं 10000 आहे. ठीक आहे. 5 वर्षासाठी 12% वार्षिक दराने. ठीक आहे. जो चौथा आहे तोच परत रिपीट करतोय मी एकदा. 10000 आहे ना, 10000 लिहून घ्यायचं. ओके. 1 2 3 4 0 आणि गुणिले दोघाचं गुणाकार 12 पंच 60 आणि 60%. ओके. तर काय करायचं बघा, तर काय होणार बघा, टक्के मागे 2 शून्य असतात ना, इथलचा एक शून्य कॅन्सल होतो, इथे एक शून्य कॅन्सल झाला, इथलचा पण एक शून्य कॅन्सल होईल. याचा अर्थ म्हणजे काय, आपण 2 शून्य कॅन्सल केले 100%च्या मागचे, बरोबर आहे. राहिले किती इथं 1000 गुणिले 6 किती होतात 6000, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 6000. ओके. या पद्धतीने हा प्रश्न तो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल. आता समोरचा आपण प्रॉब्लेम बघूया. बघा या ठिकाणी जो 5वा प्रश्न आहे, जर मुद्दल 1280 रुपये असेल तर 3 वर्षासाठी 5% वार्षिक दराने साधारण व्याज आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. जो RRB NTPC 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. याला आपण शॉर्ट पद्धतीने सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर बघा काय करायचं आहे, 1280 लिहून घ्यायचं आणि गुणाकार करायचं. आता बघा 3 वर्षासाठी किती 5% दराने. आता 3 वर्ष 5% दर आहे, दोघाच गुणाकार करा. 5 त्रिक 15 म्हणजे 15% झाले, बरोबर आहे. आता याचा आपण टक्के काढूया. तर कसा काढणार, तर बघा इथं लिहितो टक्केची किंमत. बघा टक्केची किंमत 100 असतो, बरोबर आहे. तर बघा कॅन्सल करताना काय होते की 1% म्हणजे इथलचा 1%, टक्केच्या मागे शून्य आहे ना, हे टक्के कॅन्सल आहे म्हणजे एक शून्य कॅन्सल झाला, हा एक शून्य कॅन्सल झाला, बरोबर आहे की नाही. म्हणजे याचं मी लिहून काय दिले की टक्क्यावर नेहमी 100 असतं. 100चं एकचं मागचं शून्य आणि हे शून्य आपण कॅन्सल केलं. आता राहिलं काय एक शून्य राहिलं आहे, बरोबर आहे. मग याला नंतर कटवायचं, पहिले आपण याला दोघांचा यांचा सगळ्यांचा गुणाकार करू, बरोबर आहे. आता बघा इथं लिहितो मी 128 गुणिले 15, बरोबर आहे. 15 × 120 होतात, 0 हातच्या आले 12, बरोबर आहे. 15 दोन्ही 30, 30 आणि 12 किती होतात 42, 42 2 हातच्या आले इथं 4, कळलं. 15 × 1 15, 15 आणि 4 19, बरोबर आहे. आता बघा इथं 1920 आलं. तर आपलं राहिलं काय होतं की टक्के मागचं एक शून्य कॅन्सल झाला, आता दुसरा शून्य राहिलं, ते शून्य कॅन्सल करा, हे पण शून्य कॅन्सल होणार. राहिले किती 192, म्हणजे उत्तर काय असणार 192. ठीक आहे. इथं बघा थोडं इथं ऑप्शन रिलायझ राहिले. ठीक आहे. उत्तर काय असणार 192 राहिले. ठीक आहे. तर उत्तर याचा 192 असेल. तर समोरचा आपण प्रॉब्लेम बघूया. बघा जो 6वा प्रश्न आहे, 6वा प्रश्न थोडा आपण चेंज केले, थोडा अवघड. बघा अवघड लेवलचं वाटतं. 3.5 असलं तर कसं काढतात बघा. जर मुद्दल 540 रुपये असेल तर 3.5 वर्षासाठी 6% वार्षिक दराने साधारण व्याज किती. तर बघा RRB NTPC 2022 यामध्ये प्रश्न विचारलेला होता. मग सॉल्व कसं करायचं, पहिले जो आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे पूर्णांक अपूर्णांक त्याला आपण अपूर्णांकमध्ये कन्वर्ट करूया. मग कसं करणार 3.5 ला, बरोबर आहे. कसं करायचं याला सरळ व्यवस्थित करूया. 3 दोन्ही 6 होते, 6 आणि 1 7, बरोबर आहे. आणि छेदामध्ये 2 झालं कन्वर्ट. आता करायचं काय, आता इथं 6% दिलेले आहे, बरोबर आहे. 6% दिले, मग काय करायचं या 2नी भाग जातो, बरोबर द्यायचं. बेग बे बेत्रिक 6 3%, म्हणजे इथं राहिलं काय 7 गुणिले इथलचे 3 किती आलं 21, म्हणजे 21% झाले दोघांच गुणाकार केल्यावर. आता आपण सॉल्व करूया. आता काय करायचं 540 लिहून घ्यायचं. ठीक आहे. 540 गुणिले इथपर्यंत काय आलं 540 गुणिले किती 21 दिले, 21% दिले. टक्के म्हणजे छेदामध्ये 100 लिहा. ठीक आहे. याच्या अगोदरच्या मेथडनं पण सॉल्व करू शकता. तुम्हाला समजण्यासाठी असं मी सॉल्व करतोय. ठीक आहे. हे शून्य कॅन्सल झाले, बरोबर आहे. या दोघांचं 54 गुणिले 21 जर केलं तर उत्तर काय येते बघा. या दोघांचं गुणाकार केलं की 1134 येतो, बरोबर आहे. आणि छेदामध्ये हे 10,
इथपर्यंत कळलं. आता याला जर सॉल्व केलं तर पॉईंटमध्ये काय येतो 100, इथं बघा सॉल्व जर केलं तर 113 म्हणजे एक घर सोडून द्यायचं 113.4 म्हणजेच काय इथं 40 येणार. तुम्ही सॉल्व करून बघा हे उत्तर एवढं येऊन जाईल. म्हणजे काय विचारलं की 3.5 वर्षासाठी 6% वार्षिक दराने साधारण व्याज किती असणार 113.40 रुपये. ठीक आहे, जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल. तर या ठिकाणी आपण बराच आपला व्हिडिओ लॉंग होते, आपण इथं थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या समोरचे मी एकदम सोप्या पद्धतीने या ट्रिक्स पद्धतीने मी व्हिडिओ घेऊन आलो. ठीक आहे, तोपर्यंत आपला चॅनलला व्यवस्थित बघायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक पण करायचं आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.